बोरीवली के नेशनल पार्क में मॉर्निंग वॉक के लिए घूमने जाने वालों की फीस बढ़ाकर सालाना 350 रुपये से 5000 रुपये कर दी गई थी। जब यह बात मनसे नेताओं को पता चली तो यह देखिए, नयन कदम जी के नेतृत्व में भारी संख्या में मनसे के नेता नेशनल पार्क पहुंचकर एक निवेदन दिया और बढ़ी हुई फीस पर तत्काल रोक लगाने की मांग किया है। अन्यथा मनसे अपने स्टाइल में आंदोलन करेगी, ऐसी चेतावनी भी मनसे के नेताओं ने दी थी। आता जी आर काढलेला असं कळलं आम्हाला। पहिली गोष्ट, आज सकाळपासून जे जे फॉर्म पास करायला आले त्याला तुम्ही 1 तारखेचा नियम लागू झाला म्हणून सगळ्यांना सांगितलेलं आहे। आणि तुम्ही आता जी आर काढा, जेव्हा आम्ही येतोय मनसेवाले म्हणून तुम्ही जी आर काढताय, चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये मनसे ही समोर अशा चुकीच्या गोष्टींना आळा घालायला उभी आहे, हे सरकारला दिसतं। ही आमच्याकडे खूप चांगली गोष्ट आहे। 1 तारखेपासून 348 ना काहीतरी 348चा 5000 केला आणि 748चा 10000 रुपये वार्षिक पास केलेला आहे। एवढी दरवाढ कोणत्या अँगलनी करता तुम्ही, मला हे अजून कळलं नाहीये। किती पट झाले म्हणजे त्या तुमच्या इथे वन अधिकारी ज्या महिला आहेत त्या महिलांनाही कळलं पाहिजे की आपण काय दरवाढ करतोय, किंवा सरकारने वरतून दिला असेल तर सरकारचा आंधळ झालंय, आंधळ दळतंय, आणखीन काय कुत्रं पीठ खातंय। त्या महाराष्ट्राची अशी परिस्थिती आणि देशाची अशीच परिस्थिती आहे। तुमचं दरपत्रक बघा, 150 रुपये बग्गी आहे आणि 10 माणसं बसली तर 4000 रुपये। हा कोणता हिशोब आहे? संपूर्ण दिवसाचा म्हणजे फक्त तिला कनेरी टू जे मेन गेट आणि 150 रुपये फक्त कांदिवली टू मेन गेट जायचे घेता तुम्ही का दिवसाचे घेताय? नाही, जाण्या येण्याचे घेतो आपण, जाण्याचे आणि येण्याचे दोघं घेतो आपण। आणि 4000 रुपये दिले तर पूर्ण दिवस आपल्याकडे गाडी राहणार। म्हणजे आतमध्ये फिरण्यासाठी नवीन पास आज सकाळची कंप्लेंट माझ्याकडे आली आणि ताबडतोब मी लगेच तुम्हाला पण कॉन्टॅक्ट हे केला। खरंच मोठा गंभीर विषय आहे। एक तर दरवाढ करताना तुम्हाला कळलं पाहिजे की आपण दरवाढ काय करतोय आणि कसली करतोय। बाकी पर्यटन फिरायला येतात, मजा मस्ती करत खेळतात, तीही दरवाढ जास्तच आहे, पण तीही तुम्ही नीट विचार करावा, त्याच्यावरती कमी करावं। माणसाला आपली सोयच नाहीये, पाणी पण नळाला हात लावून असं पियायचं पाणी ठेवलंय तुम्ही, कुठेच पाण्याला ग्लास किंवा काय नाही। एवढ्या गरमीमध्ये आज माणूस फिरणार आतमध्ये, त्याची हालत काय होणार आहे? थोडा विचार ह्या गोष्टीचा करा। आणि जी मॉर्निंग वॉकचा विषय आहे तो तर पूर्ण बंदच झाला पाहिजे, त्यात काही वाद नाही, त्याच्यात वाढ झालीच नाही पाहिजे। नवीन रेटचा विचार पण करू नका, कारण की मॉर्निंग वॉकला माणूस आता काहीच करत नाही, फक्त राऊंड मारून चालत परत जातोय आणि हे वर्षानुवर्षाचं आहे। रेग्युलर वॉकर्स ऑक्सिजन वरती कर लावता तुम्ही, माझा असं सरळ आरोप आहे। हा ऑक्सिजन वरती कर लावतो, जी माणसाच्या श्वासावरती कर लावता तुम्ही। नॅचरल हवा आहे त्याच्यावरती कर लावला तर कसं झालं? पार्कमध्ये काय आहे कसं आहे, आम्ही एक निवेदन द्यायला आज आलो आणि 1 तारखेपासून दरवाढ झाली। ज्येष्ठ नागरिकांचा जो पास होता 348 तो केला 5000 आणि नॉर्मल जे 60च्या खालती जे आहेत त्यांचा पास होता 748 तो केला 10000। म्हणजे ही एवढी दरवाढ कोणत्या हिशोबाने केली ह्यांना माहीतच नाही आहे। आणि आम्ही पत्र द्यायला येतो बोलल्यावरती आज त्यांनी लगेच घाईघाईने स्थगिती पण दिली, लगेच स्थगिती दिली। मग मला वाटतं ही दरवाढ करायची गरज काय आहे? मॉर्निंग वॉकला येणारा माणूस हा ऑक्सिजन घ्यायला येतो, तो काय आतले खेळत नाही आहे, येतो, काही ज्येष्ठ असतात ते योगा करतात आणि निघून जातात। म्हणजे ह्या भाजपाच्या सरकारच्या काळामध्ये देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जी महागाई वाढलेली आहे त्या महागाईमध्ये आज ऑक्सिजनचेही पैसे महाग झाले। चांगला मोकळा श्वास घ्यायचा असेल तेही महाग करत आहेत। मी आता निषेध करतो। आम्ही पत्र द्यायला येतो बोलल्यावरती त्यांनी दरवाढीला स्थगिती दिलेली, ही स्थगिती कायमची असावी, यापुढे दरवाढ झाली नाही पाहिजे ही आमची त्यांना विनंती आहे। नाही तर मग मनसे स्टाईल आपली आहेच।